05 साक्री विधानसभा मतदारसंघातील नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांचं सहर्ष स्वागत। दिनांक 20/11/2024 रोजी आपल्या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे। या दिवशी दर 2 तासांनी झालेल्या मतदानाची आकडेवारी संकलन करण्यासाठी आपल्या 05 साक्री विधानसभा मतदारसंघाने एक फॉर्मची निर्मिती केलेली आहे। या फॉर्मच्या माध्यमातून दर 2 तासांची झालेली आकडेवारी कशी संकलित करायची हे आता आपण पाहणार आहोत। सर्व फॉर्मची लिंक आपल्या ग्रुपवरती शेअर करण्यात येईल। मी आपल्याला सांगू इच्छितो की या फॉर्मची लिंक इतरत्र कुठेही शेअर करायची नाही, ती फक्त आपल्या 2 ग्रुपवरतीच असेल। मित्रहो, या फॉर्मची लिंक दिवसभरासाठी हीच असेल, परंतु क्रमाक्रमाने ती कशी भरायची हे आपण आता पाहणार आहोत। मी आपणास सांगू इच्छितो की आपल्या टीम प्रमुख जे असतात PRO यांनी या फॉर्मची ही लिंक भरायची आहे। जर त्यांना जमत नसेल तर त्यांच्या टीमपैकी म्हणजे मतदान अधिकारी 1, 2, 3 यापैकी कोणीही भरली तरी काही हरकत नाही। तर ती कशी भरावी, चला तर आपण सुरुवात करूया। प्रथमतः या लिंकवरती आपण क्लिक करावे। बघा, आपण पाहू शकता ही ती लिंक आहे। या लिंकवरती तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। ही ती लिंक आहे, त्यावरती मी क्लिक करतोय। बघा, लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा फॉर्म आपल्याला दिसेल। या ठिकाणी काही सूचना दिल्या आहेत ज्या आपण वाचून घ्याव्यात आणि खाली स्क्रोल करावे। बघा, वरती स्क्रोल केल्यानंतर आपल्याला पहिला प्रश्न येतो की मतदान केंद्र व नाव। आपल्याला आपली नेमणूक ज्या मतदान केंद्रावरती आहे त्या मतदान केंद्राचं क्रमांक व नाव या ड्रॉपडाऊन मेनू निवडायचं। याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला। या मेनूवरती तर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक ड्रॉपडाऊन मेनू ओपन होईल। आपला जो नेमून दिलेला मतदान केंद्र आहे तो निवडायचा आहे। आता या ठिकाणी मी निवडतोय बघा 63 शिरसोले, जे की एक डेमो म्हणून जे मला नेमलेलं आहे की मी 63 शिरसोले या मतदान केंद्रावरती नियुक्त केंद्राध्यक्ष आहे। तर मी या मतदान केंद्राची माहिती मी भरणार आहे। तर मी ते निवडलं। बघा, त्या ठिकाणी क्लिक केलं। आपण पाहू शकता या ठिकाणी 63 शिरसोली हे मतदान केंद्र निवडलं गेलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला खालील हे नेक्स्ट नावाचं जे बटन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला। या बटनावर क्लिक केलं। या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारला जाईल, कालावधी निवडायचा आहे। आता तुम्हाला ही जी आकडेवारी आहे दर 2 तासांनी भरायची आहे। सकाळी 7 ते 9ची, त्यानंतर 7 ते 11ची, नंतर 7 ते 1ची, नंतर सकाळी 7 ते दुपारी 3ची, 7 ते 5ची आणि सर्वात शेवटची। आता बघा, या कालावधी निवडा या सेक्शनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी मी क्लिक करतोय। बघा, या ठिकाणी मी क्लिक करतोय। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुन्हा एक ड्रॉपडाऊन मेनू ओपन होतो। बघा, या ठिकाणी कालावधी दिलेली आहे। म्हणजेच काय की दिवसभरामध्ये आपल्याला क्रमाक्रमाने या वेळेत झालेले मतदान आपल्याला नोंदवायचं आहे। बघा, सकाळी 7 ते 9 आहे, 7 ते 11 आहे, सकाळी 7 ते दुपारी 1 आहे, सकाळी 7 ते दुपारी 3 आहे, नंतर सकाळी 7 ते सायंकाळी 5 आहे आणि सर्वात शेवटी आहे मतदान संपल्यानंतर म्हणजे सायंकाळी 6 मतदान संपल्यानंतर झालेले एकूण मतदान। जेव्हा तुमचं मतदान संपेल त्या ठिकाणी ही आकडेवारी नोंदवायची आहे। आता क्रमाक्रमाने आपल्याला ही सर्व आकडेवारी नोंदवायची आहे। मग आता प्रथमतः आपण कोणती नोंदणार? सकाळी 9ची आकडेवारी आपण नोंदणार। मग आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया सकाळी 7 ते 9 हे आपण निवडूया। बघा, या ठिकाणी मी क्लिक केलं। आता बघा, PRO सकाळी 9 वाजता ही माहिती भरत आहेत, म्हणून 7 ते 9 ही मी कालावधी निवडलेला आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, नेक्स्ट या बटनावर क्लिक केलं मी। आता या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रहो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न येतोय बघा की सकाळी 7 ते 9 या कालावधीत झालेले मतदान नोंदवा। 7 to 9 AM या कालावधीमध्ये जे मतदान झालेलं आहे ते आपल्याला नोंदवायचं आहे। या ठिकाणी बघा काही सूचना दिल्या आहेत। फक्त इंग्रजी अंकाचाच आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे, मराठी अंकांचा वापर करायचा नाही। आता बघा, या ठिकाणी पुरुष मतदारांनी मतदान केलेलं आहे। तर या ठिकाणी लिहितोय बघा मी की सकाळी 9 वाजेपर्यंत 63 शिरसोले या मतदान केंद्रावरती एकूण 12 पुरुष मतदारांनी मतदान केलं आहे। बघा, इंग्रजी अंकांचा वापर केला आहे, 12 लिहिलं। पुन्हा मी स्क्रोल केलं, खाली दुसरा प्रश्न विचारला आहे बघा,
महिला मतदार, किती महिला मतदारांनी सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान केलं? तर या ठिकाणी लिहितोय मी 25 महिला मतदारांनी सकाळी मतदान केलेलं आहे. त्यानंतर जे तृतीयपंथी आहे, थर्ड जेंडर, या ठिकाणी एकही तृतीयपंथी मतदाराने मतदान केले नाही म्हणून 0 असं मी लिहितोय. बघा, इंग्रजी अंकाचाच वापर करायचा आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला हे एकूण जे मतदान आहे हे 12, 25 हे एकूण आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. ते मी त्या ठिकाणी लिहित आहे एकूण 37. बघा, 12 पुरुष, 25 महिला, तृतीयलिंगी 0 असं एकूण 37 मतदारांनी सकाळी 9 वाजेपर्यंत या मतदान केंद्रावर मतदान केलेलं आहे. बघा, पाहून घ्या, आपण काळजीवर पाहून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी बघा एक बटन आहे, बघा सबमिट नावाचं बटन आहे. या सबमिट नावाच्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्व आकडेवारी पाहून घ्यायचं आहे आणि शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा, सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज दिसतो. बघा, अभिनंदन, आपला प्रतिसाद यशस्वीरित्या जतन करण्यात आलेला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी 05 साक्री अज विधानसभा मतदारसंघ. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रतिसाद दिसला पाहिजे. याचा अर्थ आपली माहिती नोंदवण्यात आलेली आहे. मित्रहो, क्रमाक्रमाने आपल्याला सकाळी 7 ते 9ची माहिती भरल्यानंतर 7 ते 11ची म्हणजे 11 वाजेनंतर माहिती भरायची आहे. त्यानंतर 7 ते 1ची म्हणजे सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेची माहिती तुम्हाला 1 वाजेनंतर भरायची आहे. असा क्रमाक्रमाने आपल्याला ही सर्व माहिती भरायची आहे. जेव्हा तुम्ही पुढची माहिती भरणार, जेव्हा तुम्ही आता सकाळी 7 ते 9ची आपण माहिती भरलेली आहे, परंतु आता 7 ते 11ची जेव्हा माहिती भरायची असेल तर पुन्हा आपल्याला त्या लिंकवरती क्लिक करावं लागेल. आपण त्या लिंकवर जायचं आहे, पुन्हा क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ती माहिती भरावी लागेल. पुन्हा तो फॉर्म ओपन होईल. पुन्हा आपण तेच करणार, केंद्र निवडणार. आपलं जे केंद्र असेल ते स्क्रोल करायचं आहे, याला सरकवायचं आहे वरती. केंद्र निवडावे आपण. मी निवडलं 63 शिरसोले. पुन्हा नेक्स्ट या बटनावर क्लिक केलं. पुन्हा कालावधी आता मी काय निवडेल? सकाळी 7 ते 9ची माहिती भरली गेली आहे. पुन्हा मी कालावधी निवडेल आता सकाळी 7 ते 11. पुन्हा तीच मेथड नेक्स्ट या बटनावर क्लिक करेल. पुन्हा या ठिकाणी मी पुरुष मतदार, महिला मतदार, तृतीय लिंगी मतदार आणि एकूण टोटल या बटनावर म्हणजे एकूण सर्व यांची बेरीज लिहून सबमिट या बटनावर क्लिक करेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे क्रमाक्रमाने सर्व माहिती अचूकरित्या वेळेत भरायची आहे. धन्यवाद.